यमाई तांड्यावर वैराग पोलिसांचा धडक प्रहार। लाखो रुपयांचे हातभट्टी दारूचे रसायन जागीच केले नष्ट। अवैध दारू व्यावसायिकांना पोलिसांचा इशारा। उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम। बार्शी तालुक्यातील यमाई तांडा परिसरात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू व्यावसायिकांच्या विरोधात वैराग पोलिसांनी धडक कारवाई करीत लाखो रुपयांचे गुळ मिश्रित रसायन व दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य घटनास्थळीच नष्ट केले आहे। मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या या अवैध व्यावसायिकांवर पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारल्याने दारू माफियांचे धाबे दणाणले आहेत। गोपनीय माहितीच्या आधारे वैराग पोलिसांनी यमाई तांडा परिसरातील विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली। कारवाई दरम्यान हातभट्टी दारू तयार करण्यासाठी साठवून ठेवलेले गुळ मिश्रित रसायन, दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य आणि इतर सामग्री मोठ्या प्रमाणात आढळून आली। हे रसायन मानवी आरोग्यास अत्यंत घातक असल्याने त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून संपूर्ण साठा पोलिसांनी घटनास्थळीच नष्ट केला। पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकताच अनेक संशयित आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले। हा छापा गुरुवारी सायंकाळी मारण्यात आला असून 6 ते 7 संशयितांच्या विरोधात वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली। पोलीस निरीक्षक अमोल कादमाने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार, गणेश चव्हाण, श्रीमंत शिंगाडे, अमर गुरव, राहुल पाटील तसेच चालक मार्कड यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला। अवैध दारूभट्टी निर्मिती करणाऱ्या अनेकांच्या विरोधात यापुढे देखील अधिक तीव्र मोहीम सुरूच राहणार असल्याचे संकेत स्पष्टपणे वैराग पोलिसांनी दाखवून दिले आहेत। अवैध हातभट्टी दारूचा व्यवसाय हा केवळ कायद्याचा भंग नसून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा गंभीर प्रकार आहे। त्यामुळे अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलिसांची कारवाई यापुढेही सातत्याने सुरूच राहणार असून नागरिकांनी अशा प्रकारची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे असे आवाहन वैराग पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे।